नमस्कार. भावनिक व्यक्त होणं हे लहान मुलासाठी नेहमीच आव्हानात्मक असतं. किंबहुना त्यांनी योग्य भावनेने व्यक्त होणं हे आपल्यासाठीही आव्हानात्मक असतं. आत्ताच आपण गंपूदादा आणि श्लोक यांच्यातला संवाद पाहिला. काय म्हणायचं या संवादातून? तर सगळ्यात पहिलं म्हणजे मूल भावनिक व्यक्त होण्यासाठीचा वेळ आणि त्याची पद्धत ही प्रत्येक मुलासाठी वेगवेगळी असते. त्यामुळे त्याची पद्धत जाणून घेणं आणि त्याला लागणारा वेळ देणं हे खूप गरजेचं असतं. मूल जेव्हा जेव्हा भावनिक व्यक्त होत असतं तेव्हा तेव्हा त्याला समजून घेण्याची गरज असते आणि ते व्यक्त होण्यासाठी त्याला प्रवृत्त करण्याची गरज असते. तिसरं, जेव्हा जेव्हा मूल भावनिक व्यक्त होत असतं तेव्हा तेव्हा त्याला मदतीची गरज असते. त्यामुळे ती मदत पालक म्हणून, शिक्षक म्हणून आपण करण्याची गरज आहे. आणि मूल योग्य भावनेने जर का व्यक्त होत नसेल तर त्या भावनेपर्यंत त्याला पोहोचवण्याची गरज आहे. म्हणजेच जेव्हा जेव्हा मूल भावनिक व्यक्त होत असेल तेव्हा तेव्हा त्याची पद्धत जाणून घेणं, त्याला लागणारा वेळ जाणून घेणं, तो भावनिक व्यक्त होत असताना त्याला समजून घेणं, तसंच तो योग्य भावनेने जर का व्यक्त होत नसेल तर त्याला त्यासाठी मदत करणं. या पुढच्या संवादात म्हणजेच श्लोक आणि गंपूदादाच्या पुढच्या संवादात काय होतंय ते आपण पाहूयातच. धन्यवाद.